नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 1774 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. जर तुम्ही नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर हा व्हिडिओ नक्की आवर्जून शेवटपर्यंत पहा. नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1774 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या अंतर्गत 16 मार्च 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. अनेक दिवसापासूनचा हा प्रश्न अखेर मार्गी लागलेला आहे. भरपूर अशा शेतकऱ्यांना वाटत होतं की नमो शेतकरी मा सन्मान निधी योजना ही बंद झाली आहे. परंतु ही योजना बंद झालेली नाही, तर ही योजना कंटिन्यू सुरूच आहे. शेतकरी मित्रांनो, 8वा हप्ता आता लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आता वितरित केला जाणार आहे. इथं तुम्ही निधी पाहू शकता आणि या ठिकाणी शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे, ती माहिती समजून घेऊया. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचा माहे ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1774 कोटी एवढा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आता हप्ता वितरित करण्यासाठी लवकरच एक तारीख डिक्लेअर केली जाईल. त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता कन्फर्म येईल. जेव्हा तारीख येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नक्की अपडेट घेऊन येईल. चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सरकारची कोणतीही अपडेट असो, कोणताही जी-आर असो, पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती अपडेट येईल. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.